तर मित्रांनो, अजूनही आपण नारी शक्ती दूत हे ॲप Google Play Storeवरून अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या. कारण की अपडेट केल्याच्या नंतरच आपल्याला या ॲपमध्ये काही बदल झालेले असतील तर ते बदल झालेले आपल्याला या ॲपमध्ये अपडेट केल्याच्या नंतरच पाहायला मिळणार आहे. तर येथे आपण जर केलेले अर्ज यामध्ये जर आलो तर आपण या अर्जाची स्थिती येथे पाहू शकतात की हा अर्ज दिनांक 4/7/2024 रोजी 8:58 PM म्हणजे संध्याकाळी भरलेला आहे आणि स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की या अर्जाची स्थिती ही पेंडिंग आहे. तर हे जे काही पेंडिंगचे ऑप्शन आहे हे सुरुवातीला दाखवत नव्हते. जर आपण ॲप अपडेट केले असेल तर आपल्याला स्टेटसमध्ये अशा प्रकारे माहितीही दाखवली जात आहे की याचे जे काही स्टेटस आहे हे पेंडिंग आहे. आणि आपण यामध्ये पाहू शकतात की सर्वेक्षण स्थितीबद्दल माहिती दर्शवली आहे. स्टेटस इन्फॉर्मेशन आणि सर्वेक्षण स्थिती अपडेट सूचना मिळतील. नोटिफिकेशन आपल्याला हे जे काही घंटा दाखवत आहे हे नोटिफिकेशन. तर आपल्याला यामध्ये जर आपल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल किंवा काही कमी असेल तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला यामध्ये दाखवले जाणार आहे. तर आपण या अर्जाची स्थिती पाहिली तर आपल्याला येथे SMS व्हेरिफिकेशन डन दाखवत आहे. जर आपण SMS व्हेरिफिकेशन केलेले असेल तर आपण SMS व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर आपल्यासमोर इथे रेड कलरमध्ये तशा प्रकारचा मेसेज येथे दाखवला जाईल की आपण आपले SMS हे व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यानंतर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड आणि त्यानंतर खाली एडिट फॉर्मवर जर क्लिक केलं आपण तर भरलेल्या अर्जामध्ये आपल्याला फक्त एकदाच बदल हा करता येणार आहे. त्यामुळे जर आपला अर्जामध्ये जर काही आपल्याकडून चुका झालेल्या असतील, आपण जर बाय चान्स हा अर्ज मराठीमध्ये जर भरलेला असेल किंवा आपल्याकडून यामध्ये अन्य कोणत्याही प्रकारची चूक झालेली असेल तर आपण ती चूक यामध्ये दुरुस्त करू शकणार आहात, ती पण फक्त एकदाच. त्यानंतर आपल्याला इथे हा अशा प्रकारचा एक सिम्बॉल दिसत आहे. आपण जर याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला इथे काही माहिती दाखवली जात आहे. याच्याबद्दल मी ऑलरेडीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे आपण पाहू शकतात की इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे आपण हा अर्ज भरलेला आहे आणि तो सबमिट केलेला आहे. त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती येथे ॲप्रूव्ड, त्यानंतर इन रिव्ह्यू, रिजेक्टेड आणि डिसॲप्रूव्ड, कॅन एडिट अँड रिसबमिट अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला याच ॲपमध्ये नंतर पाहायला मिळणार आहे. जर आपला अर्ज हा यामध्ये जर रिजेक्ट झाला तर तो अर्ज आपण पुन्हा सबमिट करू शकणार नाही. जर आपल्या अर्जामध्ये जर डिसॲप्रूव्ड अशा प्रकारचा मेसेज आला तर तो अर्ज एडिट करून आपण तो अर्ज परत रिसबमिट हा करू शकणार आहात. आणि जर आपला अर्ज यामध्ये जर ॲप्रूव्ह झालेला असेल तर आपल्याला या अर्जामध्ये काही करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे इन रिव्ह्यू म्हणजेच आपण जो काही अर्ज भरलेला आहे आणि तो सर्वेक्षण सध्या पुनर्वलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात नाही आणि सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपला हा अर्ज म्हणजेच आपला छाननी प्रक्रियेत जाईल तर इन रिव्ह्यूमध्ये आपला तो अर्ज हा आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे. तर हे जे काही होणारे नवीन बदल आहे हे बदल आपल्याला याच अर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी हे ॲप आपल्याला Google Play Storeवर जाऊन यामध्ये काही अपडेट आलेले आहे का नाही ते चेक करून पाहायचे आहे. अपडेट आलेले असेल तर ते आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे. कारण की संपूर्ण अर्जाची स्थिती आपल्याला या ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आपला फॉर्म हा ॲप्रूव्ह आहे का रिजेक्टेड आहे की अन्य कोणत्या कारणामुळे हा पेंडिंग आहे.
तर हे होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.